नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येईवो या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर रंगा येईवो या कार्यक्रमातला आजचा जो मुलाखतीचा रंग आहे तो अतिशय वेगळा आहे. म्हणजे बघा की अर्थ आणि सार्थ या दोनही भावनांना स्पर्श करून जाणार आहे. बरं, अधिक स्पष्ट करून सांगते. अर्थ म्हणजे मुलाखतीमध्ये संवादातली अर्थपूर्णता आहे, पण या पलीकडे जाऊन अर्थ म्हणजे बरोबर पैसे. कारण हे दोघं जे आहेत ते उत्तम निर्माते आहेत, पण या पैशांपलीकडेही जाऊन उत्तमोत्तम कलाकृती, मग यामध्ये नाट्यकृती, चित्रकृती, त्यानंतर मालिका, असं सगळं काही रसिकांना दिल्याचं समाधान, ती कृतार्थता देखील आहे. स्वागत करूया सुप्रसिद्ध निर्माते श्रीयुत सचिन पारेकर आणि श्रीयुत संजय पारेकर या दोघांचं. उत्तमोत्तम मराठी कलाकृती देणारे यशस्वी निर्माते. विच्छा माझी पुरी करा, कुठे बोलायचं नाही, धन धनाधन यासारखी आशय संपन्न नाटकं, शेजारी शेजारी, लपंडाव, प्रेम म्हणजे प्रेम असतं, क्षण यासारखे दर्जेदार चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टी श्रीमंत करण्याचं बहुमूल्य कार्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या लपंडाव या चित्रपटास तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. आता अमोल प्रोडक्शन या माध्यमातून एक वेगळा निर्मिती प्रवास रेखाटणारे सुप्रसिद्ध निर्माते संजय पारेकर आणि सचिन पारेकर आज आपल्या रंगा येईवो या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. नमस्कार. तुम्हा दोघांचंही रंगा येईवो या कार्यक्रमात अत्यंत मनापासून स्वागत. हा रंगाना रंगा येईवो मध्ये आत्तापर्यंत कधीही उलगडला गेला नव्हता, त्यामुळे मी काय, आमचे सगळेच रसिक प्रेक्षक सुद्धा खूप उत्सुक आहेत. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं नातं म्हणजे काका आणि मी पुतणे. बरं, एक वाक्यता असते. हो अगदी म्हणजे पहिल्यापासून. बरोबर. पण म्हणजे पुतण्या काकांचं ऐकतो की काकाला पुतण्या, दोघंही एकमेकांचे. आमचे असा मतभेद होतच नाही. वा, त्यामुळेच मला असं वाटतं की ते कुठेतरी जुळलं होतं, म्हणूनच एकत्रितपणे कामाला सुरुवात झाली. आता रंगांबद्दल कार्यक्रमातलं महत्त्व तर सगळ्यांना माहिती आहे, पण कला रंग आणि चित्रपट निर्मिती रंग, तर यातला परस्पर संबंध तुम्हा दोघांना काय वाटतं? कला रंग याचा बरेचसे अर्थ आहेत. कलेचे बऱ्याच कला आहेत. बरोबर. मग त्याच्यात चित्रकला येते, रांगोळी येते, पोर्ट्रेट आहेत, पेंटिंग्स आहेत, शिल्पकला आहे, असंख्य कला प्रकार ज्याच्यात येतात. पण आता शिल्पकला सोडून बाकीच्या ज्या कला आहेत त्या कलाकारांना जी कला ते सादर करतात त्याचं त्यांना समाधान लवकर मिळू शकतं, काही दिवसात, काही महिन्यामध्ये. पण चित्रपट ही अशी एक कला आहे की जी वर्षानुवर्ष किंवा काही महिने तरी ॲटलिस्ट चालू राहते. हो. म्हणजे सुरुवाती कथानक निवडण्यापासून ते चित्रपट पूर्णतः पडद्यावर दिसेपर्यंत, आणि एकदा पडद्यावर दिसल्यानंतर जे आपल्याला अपेक्षित आहे ते दिसल्यानंतरचा जो अवर्णनीय आनंद असतो तो शब्दात नाही व्यक्त करता येत. वा वा. तो फक्त आणि फक्त बघत राहायचा आणि अनुभवाचा, तर अनुभवाचा आहे ते. पण आता ही किती वेगवेगळी माध्यम आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर नाट्य निर्मिती आपण केलेली आहे, चित्रपट निर्मिती म्हणजे काय सुंदर सुंदर चित्रपट, शेजारी शेजारी, लपंडाव, त्यानंतर अगदी अलीकडे प्रेम म्हणजे प्रेम असतं पर्यंत, खूप वेगळे विषय, आशयघन विषय. तर ही निवड आपण करून ते चित्रपट रसिकांसमोर आणलेत, मालिका सुद्धा केलेल्या आहेत. तर यातला सगळ्यात अवघड बाजू तुम्हाला कुठली वाटली होती का निर्माता म्हणून? म्हणजे निर्माता म्हणून म्हणजे सगळ्यात अवघड बाजू असते ते फायनान्स. महत्वाचं ते असते, महत्वाचं तेच आहे. आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ह्यांनी पहिल्यापासून स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे आणि ती आस्थागायत. म्हणजे काका तर आहेच, प्लस माझी मावशी आणि काकी, ते दोघेही मिळून ही सगळी जबाबदारी समर्थपणे
त्यावेळेपासून म्हणजे अगदी तुम्हाला संस्था आमची जी सुरू झाली 8 मार्च 1989ला अमोल प्रोडक्शन, बरोबर. तेव्हापासून ते आस्थागत म्हणजे आता आमचं अमोल टीव्ही नावाचा OTT प्लॅटफॉर्म येतोय तिथपर्यंत सगळी जबाबदारी, आर्थिक जबाबदारी पूर्णतः त्या दोघांनी मिळून सांभाळलेली आहे. वा. आणि तेच मला वाटतं की फार हो. अवघड असतं नाही का? अवघड असतं, तेच खूप अवघड आहे म्हणजे तेच महत्वाचं असतं. आणि तेच महत्वाचं आहे. हो ना. पण जरी हे कितीही असलं तरी त्याचाही तेवढाच सहभाग आहे कलेमध्ये. म्हणजे जे आपण एखादा विषय निवडतो त्याच्यामध्ये किंवा त्याच्या पलीकडे जाऊन फक्त विषय निवडणं नाही. आता मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो की आता आम्ही जेव्हा आमची संस्था स्थापन केली आम्ही, तेव्हा आम्हाला या क्षेत्रातलं काहीही माहीत नव्हतं किंवा आमचं कोणीही ओळखीचं नव्हतं. एक निर्माता व्हायचं एवढं मात्र ठरवलेलं होतं, कारण ती स्टेजची एक बॅकग्राऊंड होती सुरुवातीला. म्हणजे आम्ही हौशी कलाकारांच्या ह्याच्यामध्ये, बाकी काही नाही. दुकानदारी हाच व्यवसाय होता कल्याणमध्ये, जो आजही आहे. काका तेच बघायचा. पण निव्वळ माझ्यामुळे, आज आजोबांनी आग्रह केला, वडिलांनी आग्रह केल्यामुळे तो ह्या क्षेत्रात पडला. पण जो पडला या क्षेत्रात तो आता मागे हटायचं कारणच नाहीये. वा वा. हा. आणि तेव्हापासून ते आस्थागायत. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की आतापर्यंत जे आम्ही चित्रपट, म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात जर माहिती द्यायची झाली तर जेव्हा आमची संस्था स्थापन झाली त्याच्यानंतर आम्ही, आता ओळख तर कोणाचीच नव्हती. एक दिलीप कोल्हटकर फक्त वडिलांचे मित्र असल्यामुळे आणि आमच्या जवळ ते राहायचे पूर्वी कल्याणमध्ये, नंतर ते डोंबिवलीत गेले, तेवढी एकमेव ओळख होती. त्या एकमेव ओळखीवर आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो. चित्रपट करायचा असं जेव्हा आमचं ठरलं आणि मग स्क्रिप्ट ठरली होती त्या दरम्यान, त्याच्यानंतर आम्ही सगळ्या कलाकारांपर्यंत अप्रोच झालो. पण त्या दरम्यान म्हणजे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, निशिगंधा वाड असे दिग्गज त्यावेळेचे कलाकार होते. पण त्या दरम्यान थोडासा वेळ होता आणि ह्या दरम्यान आम्हाला थेरॉटिकली नॉलेज आम्ही घेतलं होतं. म्हणजे मी सगळ्या गोष्टी बाकीच्या सगळ्या शिकून घेतल्या होत्या, पण प्रॅक्टिकल नॉलेज कुठून मिळणार. आम्ही असं ठरवलं की नाही, आता आपण काहीतरी वेगळं ह्या दरम्यान आपण काहीतरी करायला पाहिजे. मग तिया नावाची आम्ही व्हिडिओ फिल्म करायचं ठरलं, जी पु ल देशपांडेंच्या 3 एकांकिकांची व्हिडिओ फिल्म होती. म्हणजे त्या पुलंनी स्वतः त्याचा मुहूर्त केला होता. आम्ही पुलंच्या हस्तेच मुहूर्त झाला होता NCPA. त्या 3 एकांकिका होत्या, सांत्वन, सदू आणि दादू, सारं कसं शांत शांत. म्हणजे आजचे सगळे दिग्गज कलाकार त्याच्यामध्ये एकत्र होते. ती आमची पहिली निर्मिती होती. म्हणजे ती दिलीप कोल्हटकरांच्या बॅनरवर होती, पण आम्ही त्याचे सहनिर्माते होतो. पण केलं होतं सर्वस्वी पूर्णतः आम्हीच ते. फक्त आम्हाला तो एक प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं होतं सगळ्याचं चित्रपटाच्या पूर्वी. आणि मग चित्रपट केला. आणि ज्या वेळेला चित्रपट केला तेव्हा एखाद्या सराईत माणसासारखं आम्ही ते प्रोडक्शन हँडल केलं आणि सगळं संपूर्णपणे प्रोडक्शन आम्ही दोघांनी मिळून ते हँडल केलं. म्हणजे प्रोडक्शन मॅनेजर वगैरे सगळे होतेच, पण आम्हाला सगळं माहीत असल्यामुळे एकूण एक गोष्ट आम्ही स्वतः पर्सनली ती गोष्टी केली. अगदी डबे उचलण्यापासून सगळ्या आम्हाला शिकायचं होतं सर्व मेन. नाही, कारण बऱ्याचदा एक चित्र असं असतं की निर्माते असे छान गाडीतून येतात, उतरतात, त्यांच्यासाठी असे छान चहा वगैरे दिला जातो, मग ते सगळ्यांना फक्त हाय हॅलो करतात. आम्ही तसं काही केलं पूर्ण, मला तेच म्हणायचं की हे चित्रच पूर्णपणे वेगळं आहे. आम्ही तसं काही केलं आणि आमचे सर्व जे स्पॉट बॉय पासून ते जेवल्याशिवाय आम्ही दोघंही जेवायचो कधीही नाही. किती छान. ते पहिल्यापासून आम्ही ते पाळलं, ते अजूनही हे करतो. आणि शेजारी एवढा सुपरहिट झाला होता की त्यानंतर मागे वळून बघायची वेळच आली नाही. पण मगाशी बोलता बोलता म्हणालात की जी पहिली तुम्ही व्हिडिओ फिल्म केली होती त्याच्यामध्ये बरीच नामवंत कलाकार मंडळी होती, ती फळीच होती. हो, फळी होती. म्हणजे मी म्हणेन की त्यातले काही जण त्यांचं पदार्पणच होतं जे आज चित्रक्षेत्रात किंवा नाट्यक्षेत्रात फार छान कामगिरी करतात. तर ते कलाकार कोण होते ज्यांना तुम्ही पहिली संधी दिली? नाही, पहिली संधी नव्हती असं नाही मला म्हणता येणार, कारण सगळेच उत्तम होते. अशोक म्हणजे आमच्या सांत्वनमध्ये नीना कुलकर्णी, रमेश भाटकर, भक्तिताई, नंतर पद्मश्री कदम आणि अशी बरीच मंडळी होती. सारं कसं शांत शांत मध्ये सतीश पुळेकर, निशिगंधा वाड, बाळ कर्वे, किशोर नांदलसकर, मनोरमा वागळे आणि आणखीन बरी पटकन नावं आठवत नाही. बरोबर आहे, पण म्हणजे ही तेव्हाची प्रस्थापित सगळे कलाकार होते, तेव्हाचे सगळे दिग्गज कलाकार होते. त्याच्यानंतर सदू आणि दादू मध्ये अशोक सराफ, नंतर दिलीप प्रभावळकर,
नाही ठीक आहे, म्हणजे हा, खूप मोठे सर्व मोठी कलाकार. मान्यवर मंडळी मोठे होती. मान्यवर. हो 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 मग नाट्य निर्मितीमध्ये जसं मगाशी म्हणाला होता तुम्ही की संदीप पाठक वगैरे. संदीप पाठक होते. संदीप पाठक आमच्या धन धनाधन यामध्ये होते. बरं बरं. भाऊ संदीप पाठक कदम नाही, होता. भाऊ कदम हो. होते. म्हणजे भाऊ यकृत कदम. जे आम्ही नाटक केलं होतं हम्म. त्याच्यामध्ये एक मोठा प्रसंग होता जो भाऊ कदम इतका तन्मयतेने करायचे. तो प्रसंग एकच सीन होता त्यांचा, पण त्या सीनवर ते नाटक घेऊन जायचे. किती छान. येस. वा. आणि आज भाऊ सुद्धा एक खूप मोठे कलाकार. हास्यवीर म्हणून प्रसिद्ध मोठे. आहेत. हो 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 किती छान. म्हणजे ही नावं सुद्धा ऐकल्यानंतर एक प्रेरणा मिळते की नक्कीच. अशी सगळी दिग्गज मंडळी हो पदार्पणातच ती पदार्पणात म्हणजे आम्हाला सुरुवात सुरुवातच होती. अगदी सुरुवात चांगली. अशी व्हावी म्हणजे हे एक स्वप्नवत होतं त्यावेळेला. अगदी अगदी खरं आहे. आणि जशी शेजारी शेजारीची सुरुवात झाली आणि शेजारी शेजारी ज्या पद्धतीने चित्रपट लोकांना आवडला आणि त्यावेळेला जो सुपरहिट झाला ते आज म्हणजे आज जे आमची नावं आहेत सचिन पारेकर, संजय पारेकर, ही नावं चित्रपटामुळे ओळखली जातात. आम्हाला हे आम्हाला नाही ओळखत कोणी नाही. ओळखत, चित्रपटांमुळे आम्ही आहोत. अगदीच म्हणजे खरं ते आहे. चित्रपट आज ते एवढी वर्ष आज 34 वर्ष व्हायला आली शेजारी शेजारीला, पण तेही आजही तो चित्रपट पाहिला जातो आणि त्याच्यामुळे आम्ही ओळखले जातो. म्हणून आज तुमच्या समोर आहोत आम्ही. आपण शेजारी शेजारी आहोतच आजही हो. मुलाखतीच्या रूपात. हो परंतु आता मात्र रंगा येईवो या सगळ्या रसिकांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. एका लहानशा विश्रांतीनंतर रंगा येईवो या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा रंगा येईवोचा दिलखुलास संवाद आपण करतो आहोत. आपल्यासोबत 2 निर्माते आहेत, सचिन पारेकर आणि संजय पारेकर. तर आपण शेजारी शेजारीपर्यंत आलो होतो. या हो. चित्रपट म्हणजे हा तुमचा पहिला चित्रपट हो. जो प्रचंड लोकप्रियता रसिकप्रियता मिळालेला. यानंतर एक निर्माता म्हणून आपला खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. हो. काय काय टप्पे होते या सगळ्यामध्ये? म्हणजे शेजारी शेजारीची जेव्हा जुबली फंक्शन झाल्यानंतर आम्ही चित्रपट आता कुठला करायचा, कारण इतक्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यानंतर आता कुठला करायचा हा जेव्हा प्रश्न पडला, त्या दरम्यान हेच एकतर शेजारी शेजारीचं बरंचसं काम आमचे गुरुजी बंधू जे आहेत, आमचे चित्रपटाचे आर्ट डायरेक्टर, दादरला त्यांच्या ऑफिसमध्येच आम्ही तेव्हापासून काम करायचो ते आजपर्यंत तिथेच अजून तिथेच वा. तेच आमचं ऑफिस असल्यासारखं आम्ही आजही वापरतो. वा. आणि बरंचसं काम देबूदांच्या घरी व्हायचं, देवरांच्या घरी. आणि त्यामुळे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर. येस, सिनेमॅटोग्राफर. आणि त्यामुळे श्रावणी आमच्या कायम संपर्कात असायची. श्रावणी देवधर, श्रावणीताईंमध्ये एक स्पार्क होता. म्हणजे त्यांनी नो डाऊट त्यावेळेला त्या अमोल पालेकरांना असिस्ट करत होत्या, स्वतःही काही गोष्टी करत होत्या. सर्वानुमते असं ठरलं की नाही, आता आपला पुढचा पिक्चर ह्या श्रावणीताई करते. अरे वा. आणि मग एक मंडळी, दिग्गज मंडळी येत राहिली. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा लेखक मंगेश कुलकर्णी, किती छान. येस, ज्यांनी संपूर्ण सिनेमा कथा पटकथा संवाद त्याचे लिहिले, ते आले. आणि मग एक खूप दिग्गज मंडळी त्याच्यामध्ये होती. म्हणजे अशोक सराफ, विक्रम गोखले, अजिंक्य देव, सुनील बर्वे, वंदना गुप्ते, सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर, पल्लवी रानडे आणि खूप सारी मंडळी त्याच्यामध्ये होती. सुधीर मोघेंची गाणी होती, आनंद मोडकांचं संगीत होतं. आजही तो चित्रपट 3 फुल्या 3 बदाम या नावाने ओळखला जातो. लपंडाव. 3 फुल्या 3 बदाम याच नावाने तो ओळखला जातो आजही. नाही, आणि मला आठवतं की एकदा बघितल्यानंतर माझं समाधान झालं नव्हतं. हो. 2-3 वेळा मी ती फिल्म बघितली हो. होती आणि अजूनही स्मरणात आहे. अजूनही 3 स्मरण. फुल्या 3 बदाम. मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याचप्रमाणे की लोक त्या सिनेमांमुळे आम्हाला ओळखतात, आमच्यामुळे नाही. सिनेमांमुळे आम्ही आहोत. पण तेच आहे ना, ते परस्पर पूरक आहे असं हो, आपण हो म्हणूया. हो हो म्हणजे ती ज्या पॅशनने आम्ही ते सगळे सिनेमे बनवले, त्याच्यानंतर आम्ही ह्या 2 सिनेमांनंतर आम्ही नाटक प्रोड्यूस केले, सिरियल केली साईबाबा नावाची. हो. त्याच्यानंतर आमचं धन धनादन, यकृत, विच्छा माझी पुरी करा, शू कुठे बोलायचं नाही ही नाटकं झाली प्रोड्यूस करून. त्याच्यानंतर क्षण नावाची फिल्म केली, जी मंदार देवसाईंनी डिरेक्ट केली होती. मंदारची ती पहिली फिल्म होती, चित्रपट मंदारचा पहिला दिग्दर्शन. चित्रपट. येस, सुबोध भावे, प्रसाद ओक, दीपा परब, अरुण नलावडे, बरीच मंडळी होती त्याच्यामध्ये सुद्धा. त्याचं संगीत दिलं होतं किशोर रानडे यांनी, जे अमेरिकेतले NRI होते. आज ते नाही आहेत या जगात, पण त्यांनी जे संगीत दिलं होतं त्या सिनेमाला, त्या आजही गाणी ऐकली जातात त्याची. अगदी अगदी खरं. एवढं सुमधुर संगीत दिलं होतं त्याने. म्हणजे ही निवड पारख, कारण सगळं शेवटी येतं निर्मात्यांकडे, तुम्ही निर्मात्यावर. काय ते ठरवा. येस, इथून एकदा टिक अगदी मार्क अगदी झालं. अगदी अगदी अगदी
म्हणजे जे काही आम्ही ठरवलं आतापर्यंत, चित्रपटाच्या कथा असतील, नाटकं असतील, हे दोघांचं आम्ही म्हणजे डिसिजन घेण्यापेक्षा एकत्रच आवडायचं ते. म्हणजे त्याच्यावर काही चर्चा नाहीच, हा हे करायचं, संपला विषय. म्हणजे त्याला आवडायचं, मला आवडायचं, संपला दोघांना विषय. आवडायचं. दोघांना आवडलं, कोणी म्हणजे काही विषयच नव्हता त्याच्यामध्ये. एक ना म्हणजे फारच वेगळं आहे हो. खरं तर मला विचारायचं, पण असं लहान असताना तुम्हाला एक असं विचारलं जातं की तुला मोठं झाल्यानंतर कोण व्हायचं आहे. हा, कोणी म्हणतं की इंजिनियर, डॉक्टर, पायलट वगैरे हो वगैरे, हो. पण मी निर्माता होणार आहे असं कोणी पटकन लहान असताना म्हणत ते तुम्ही म्हणाला नाही होतात नाही, का त्याचं कधी? काय माहितीये का, ह्याला लहानपणापासूनच आवड आहे. हो का? हा म्हणजे बरं. आमचा वाडा होता कल्याणला, तिथे हा प्रोजेक्टवर सिनेमा दाखवता मुलांना. आमच्या वाड्यातली अशी बरीच मंडळी यायची आणि एक प्रोजेक्टर आणला होता जो असाचा, आणि म्हणजे सगळं हलतो, आवाज नसायचा त्याला. हे आम्ही चित्र दाखवायचो लोकांना. म्हणजे ते वाड्यातली लोक, कुठेतरी मुरलेलंच वाड्यातली होतं. सगळी हा, मुलं. त्याला फार पहिल्या हा, लहानपणापासूनच आवड होती. म्हणजे जरी ती म्हणजे नाटकापासून जरी सुरुवात जरी असली तरी निर्माता होणं हे एकच ध्येय होतं. वा वा, Yes. पण मी माझा बिझनेस सांभाळतो. अगदीच. हो. पण मला वडील आणि ह्याच्या भावाने सांगितलं की तू लहान आहे. अगदी तो लहान होता तेव्हा, त्यामुळे मी याच्यात पडलो आणि मलाच आवड निर्माण झाली. म्हणजे तुम्हाला एक छोटी त्यावेळची एक आठवण सांगतो. माझा एक मित्र होता, आहे म्हणजे तो अजूनही, विवेक कानडे म्हणून, ज्याचे देबूदा नातेवाईक होते. नाही. आणि एकदा मला म्हटलं आता आपल्याला सिनेमा करायचा. आमचं असं ठरलं होतं, सगळेच मुलं, आम्ही त्यावेळेला सगळेच यंग होतो, तेव्हा असं ठरलं की चल आपण आता देबूदांकडे जाऊया. आणि त्यावेळेला देबूदा राहायचे बोरिवलीला. मग आम्ही त्यांच्या घरी सकाळी 9:30 आम्ही बोरिवलीत त्यांच्या घरी पोहोचलो. वा. देबूदानीच दार उघडला वगैरे. ह्याच्या ओळखीचेच होते ते, माझ्या मित्राचे ते नातेवाईक असल्यामुळे ते ओळखत होते. आत वगैरे घेतलं, सगळ्या चर्चा झाल्या आणि मी त्यांना सांगितलं की आता आपल्याला मला सिनेमा करायचा आहे. देबूदांनी असं बघितलं, ठीक आहे तू तुझ्या वडिलांना घेऊन ये. हो म्हणजे हो, इतकं म्हणजे ही लहान वय सुरुवात होती. चेहऱ्यावरती हा, त्यांना पण कळलं होतं. त्यानंतर देबूदा आणि आमचे, देबूदा श्रावणीशी जे काही संबंध तयार झाले ते आजतागायत. म्हणजे देबूदा जोपर्यंत होते तोपर्यंत दुसरा सिनेमॅटोग्राफर आम्हाला कधीही शोधावा लागला नाही. खरंय. इतके संबंध देबूदांशी म्हणजे ते बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग झालं होतं. आणि आधी श्रावणीशी आमचं तसंच आहे. आजही तसंच आहे त्यांच्याशी, तेच रिलेशन कायम आहे आमचं. नाही, छानच आहेत त्या. श्रावणीताईंबरोबर मी सुद्धा मोगरा हो. फुलाला नावाची एक फिल्म केली हो, होती. हो, अमेझिंग आहे त्या. हो. पण खरंय म्हणजे त्यांची पहिली फिल्म त्यांनी लपंडाव, कोणाकडे लपंडाव. लपंडाव. त्याला म्हणजे आमचं- राष्ट्रपती अवॉर्ड मिळालं. लपंडावला आम्हाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रपती पुरस्कार होता. काय त्यावेळेला. होतं त्यावेळेचं ते फिलिंग? ते म्हणजे एक मी तुम्हाला म्हंटल ना, ते सगळं असं स्वप्नवत होतं. म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतरच्या आम्ही भावनाच तुम्हाला सांगू, शब्दात वर्णन नाही करू शकत. अगदीच अगदीच. मला हे मिळवायचंय असं जे एक स्वप्न आपण बघत असतो त्यातला तो एक कळस म्हणावा. हा, तो जो कळस म्हणजे तो राष्ट्रपती इतक्या पुरस्काराचा- लगेच मिळेल असं असं वाटलं आम्हाला नव्हतं. अपेक्षा नव्हती. किंबहुना त्याच्यासाठी चित्रपट आपण केलेलेच नव्हते. नक्की नक्की. मग त्यावेळेला असं काही रसिकांसाठी केला डोक्यात तो नव्हतं. तिथपर्यंत पण पोहोचला. श्रावणीने अतिशय मेहनत घेतली होती. अगदी प्रश्नच नाही त्यात. हा. मध्ये मी तुम्हाला एक आमचा मध्ये जो चित्रपट नंतर झाला होता, म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, जो हो. मृणाल कुलकर्णींनी डिरेक्ट केली होती. मृणालची ती पहिली फिल्म होती. एक योगायोग तुम्हाला सांगतो मी, जे 4ही चित्रपट आम्ही निर्माण केलेत आतापर्यंत, त्या 4ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांचा तो पहिला चित्रपट होता. वा. हा निव्वळ योगायोग आहे. हे आम्हाला माहित नाही, आम्ही ठरवून काही केलं नाही. शेजारी शेजारी हा दिलीप कोल्हटकरांची पहिली फिल्म होती. लपंडाव श्रावणी देवधरांची पहिली फिल्म. क्षण मंदार देवस्थळीची पहिली फिल्म. प्रेम म्हणजे प्रेम असतं ही मृणाल कुलकर्णीची पहिली फिल्म. वा. आणि योगायोगाने आत्ता जी आम्ही फिल्म करत आहोत, स्मी आणि मी, जी स्मिता पाटीलची बायोग्राफी असणार आहे. मराठीत वा, वा. पहिल्यांदा स्मिता पाटीलची बायोग्राफी होते. कमाल कमाल. आणि त्या ज्या डिरेक्ट करतायत माधवीताई मुटाटकर, त्यांचीही ही पहिली फिल्म आहे पहिली. डिरेक्टर म्हणून. किती छान. म्हणजे हे आम्हाला काही, हे आम्ही ठरवून केलेलं नाही, आम्हाला माहित पण नव्हतं, पण हे योगायोगाने घडलं सगळ्या बरं, गोष्टी. ह्याच्यामध्ये संख्या सुद्धा स्त्री दिग्दर्शकांची जास्त आहे. तो तिसऱ्या सुद्धा तिसऱ्या स्त्री नाही, तोही एक दिग्दर्शिका. छान योगायोग आहे. हो, हो. पण म्हणजे त्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रक्रिया सुरू चित्रीकरण झालेली वगैरे? आहे, सुरू झालेली आहे. सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे सगळे कलाकार व्यवस्थित निवडले गेले तर नक्कीच ते जून किंवा जुलै महिन्यात सेटवर जाऊ शकेल. अमोल टीव्ही अमोल TV, OTT, हो. हा OTT प्लॅटफॉर्म जो आम्ही तयार करतोय, गेले 3.5 वर्ष आम्ही 12 जणांची टीम त्याच्यावर काम करते. म्हणजे आम्ही सगळा सॅटेलाइट चॅनल, नंतर आत्ता जेवढे अस्तित्वात आहेत OTT,
हिंदी मराठी कुठल्याही भाषेतले, त्या सगळ्यांचा सर्वे घेऊन एक आपण तयार केलेला आहे की OTTवर काय चालू शकतं किंवा काय चालू शकत नाही. शिवाय महाराष्ट्राचा वितरणाचा अनुभव, म्हणजे आम्ही 80 ते 90 चित्रपट वितरित केलेत ऑल ओव्हर महाराष्ट्र आतापर्यंत. त्या महाराष्ट्रभरचा सगळा अनुभव आज म्हणजे कुठल्या कोपऱ्यात काय लोकांना आवडू शकतं या सगळ्याचा विचार करून आम्ही OTT प्लॅटफॉर्म आज तयार करतोय. एकटा माणूस कोणीच करू शकत नाही, सगळी माणसांचे श्रम आज त्याच्यामध्ये लागलेले आहेत. आज 12 जणांची टीम आम्ही काम करतोय त्याच्यावर. आणि लँग्वेज ही बॅरियर नाहीये, हिंदी मराठीचं असं नाही, आम्ही सगळ्या लँग्वेजमध्ये ते करतोय आज. पण आता आपल्याला कसं हिंदी आणि मराठीशिवाय दुसऱ्या लँग्वेज येत नाहीये. बरोबर आहे, पण आता आम्ही ही हिंदी सुरुवात आणि मराठी आपण ही इथून सुरुवात करतोय. आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या OTTवर कुठेही शिवीगाळ, सेक्स आणि व्हायलन्स नसेल. आणि हा संवाद जो आहे ना मुलाखतीचा तो इतका छान रंगतोय. हो. पण ना ती घड्याळ काटा ती वेळ मला सारखी खुणावत असते, त्यामुळे आता मात्र मुलाखतीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. एका छोट्याशा विश्रांतीनंतर दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येईवो या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या समवेत आहेत सुप्रसिद्ध निर्माते सचिन पारेकर आणि संजय पारेकर. पुन्हा एकदा दोघांचं खूप स्वागत आहे. पुढे जात असताना म्हणजे एक निर्माता म्हटल्यानंतर तो पालक असतो, त्याच्या निर्मितीचा कुटुंबाचा प्रमुख असतो. म्हणजे जसं कुटुंब प्रमुखाला वेगवेगळ्या भावना व्यक्त कराव्या लागतात तशा त्याला सुद्धा लागतात. ते नवरस कुठले असतील तर कधी चिडणं असतं, कधी सांत्वनाचे शब्द असतात, कधी ओरडणं असतं किंवा कधी समजून घेणं असतं, कधी शांत राहणं असतं. हे सगळं कसं जुळवून आणता तुम्ही? शांत राहूनच सगळ्या गोष्टी सर्व नाही, मला शांतच असं राहायला पाहिजे. शांत राहा. निर्मात्यांनी शांत राहायचं, आरडाओरड अजिबात करायची नसते. पण असं कधीतरी असं असतो ना की म्हणजे आता ओरडण्याखेरीज पर्यायच नाहीये. बरोबर आहे, अगदी असं असतं. कधीतरी अशी वेळ येते, पण नाही होत. शक्यतो तुम्ही ते नाही, नाही. शक्यता नाही. आम्ही नाही आमचा ओरडत. स्वभाव नाहीये तसा. बरोबर. हा. हो. दोघांचा त्या स्वभावाचे खूप गैरफायदे लोकांनी घेतले, हम्म. पण ते काही नाही, न आता बोल. तो विषय निघालाच आहे की हा. खूप मिश्र भावना असतात. म्हणजे कसं की कधी चांगले अनुभव येतात, कधी तुम्ही आता म्हणालात तसे वाईट अनुभव येतात. हो. तर ही जी परीक्षा असते ती एका निर्मात्याला त्यातून सातत्याने जावं लागतं. हो. तो तुमचा काय आत्तापर्यंतचा अनुभव राहिला? निर्मितीमध्ये आम्ही खरं सांगू का तुम्हाला, निर्मितीमध्ये आम्हाला कधीही वाईट अनुभव आलेला नाही. सुरुवातीपासून आम्हाला अतिशय चांगली माणसं भेटली. म्हणजे अशी माणसं भेटायला भाग्य लागतं. हा, म्हणजे नवीन असून आम्हाला असे मिळणं हा. खूप भाग्य आहे. म्हणजे सुरुवातीपासून जे देबुदा आम्हाला मिळाले, दिलीप कोलटकर, त्याच्यानंतर मी गुरुजी बंधूंचा म्हणजे वडिलांपासून त्यांच्या हा. भाऊ मनाच्या वडिलांना, नंतर प्रमोद गुरुजी, विनोद गुरुजी जे आधी आमच्या बरोबर आहेत. वा. आणि आज आमच्या पूर्ण पाठीशी उभे आहेत. आज श्रावणी देवधर जे आजही आमच्या पाठीशी उभे आहे. सगळेच म्हणजे आम्हाला अतिशय चांगली माणसं भेटल्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो. म्हणजे चित्रपट निर्मिती असो, सिरियल निर्मिती असो, नाट्य निर्मिती असो किंवा आता OTTची निर्मिती, जी माणसं मिळालेली आहेत ती इतकी सगळी चांगली आहेत की म्हणजे देवाचे आभार, दुसरं काही नाही याच्या पलीकडे. गैरफायदा घेतला असं तुम्ही म्हणालात. गैरफायदा घेतला म्हणजे आम्ही जेव्हा डिस्ट्रीब्युशन मी करत होतो त्यावेळेला माझ्याबरोबर हा नव्हता. 10 वर्ष खरं सांगू का, माणसं ओळखता येत नाहीत. आपण भावनेच्या भरात बऱ्याच गोष्टी करून जातो आणि माणसं ओळखता आम्हाला येत नाहीत, मला ओळखता येत नाहीत. त्याचे असंख्य डिस्ट्रीब्युशनमध्ये गैरफायदे घेतले. आणि मी एवढंच सांगेन की जे दिसतं माणसाला ते सगळं सत्य नसतं, आणि जे माणूस कानाने स्वतःच्या ऐकतो तेही सत्य नसतं. एवढंच मला सांगायचं याच्यावर. बाकी सगळ्यांना सगळं माहिती आहे. बाकी मला त्याच्यावर काही विषय काढायचा नाही आणि मला त्याच्यावर काही बोलायचंही नाहीये. पण त्या डिस्ट्रीब्युशनच्या अनुभवामुळे, चांगला असो वाईट असो, आज आम्ही OTT प्लॅटफॉर्म उभा करतोय. हे पण तेवढंच खरं आहे. की आज तो अनुभव संपूर्ण इतका डिस्ट्रीब्युशनमुळेच घेतलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र माहीत झाला. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचू शकतो. म्हणजे काही वाईट अनुभव आले ते सगळे बाजूला सारून आज आम्ही उभे राहतोय परत एकदा सगळ्या ह्याच्यात. नाही, आणि ते- काहीतरी पुन्हा एकदा काहीतरी करून दाखवण्याची जी ईर्ष्या मनात असते, जी पॅशन त्यावेळेला होती, तीच आजही आहे. आज 34 वर्षानंतरही त्याच पॅशनने आम्ही सगळ्या गोष्टी करतोय. कमाल. नाही, आणि बॅड पॅच आपण ज्याला म्हणतो हो. की तो प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हो. येतो आणि त्याला
तोंड द्यायचं. तोंड द्यायचं असतं आणि ते सगळं पुढे जायचं असतं, पुढे. ते अगदी, मागे अगदी. वळून विसरून पाहायचं जायचं. असतं, विसरून जायचं असतं. खरं ते आठवत राहिलो तर मग आपण तिथेच राहू आणि तिथेच, कारण आपली इंडस्ट्री सगळ्यांनाच माहिती आहे, खरंय खरंय. सगळेच आपले मित्र असतात, सगळीच आपलीच मंडळी असतात. त्याही कठीण काळामध्ये कोण कायम घट्ट तुमच्या सोबत होतं? कुटुंब असतंच आपलं, पण काही मित्र असतात की नाही ठीक आहे होत आहे, आम्ही आहोत तुझ्या बरोबर, हो, असं कोणी सांगावं असं वाटतंय का आहेत ना, त्यांच्याबद्दल? नक्कीच आहेत. म्हणजे घरचे तर आहेतच सगळे, म्हणजे त्यांनी संपूर्णतः विश्वास ठेवला या सगळ्या गोष्टी, म्हणजे की माझी काहीही चूक नसताना मी काही गोष्टींमध्ये भरडला गेलो. आज त्यांना माहित होतं, घरच्यांना बरोबर, फक्त हो. माहिती आहे. घरच्यांमध्ये काका आला, काकी आली, मावशी आली, मुलगी आली, बायको आली, बहीण आला, भाऊ आले, सगळे आले त्याच्यामध्ये. पण त्याच्या पलीकडे काही माणसं जी आहेत की ज्यांनी खरोखर विश्वास मनापासून, म्हणजे त्यांना माहित होतं की माझा काही संबंध नाही, याची 2 माणसं आहेत या जगात हा. अजूनही. त्याच्या अतुल श्रोती म्हणून आहे. अतुल श्रोत्री, नेत्रा श्रोत्री हा वा. यांनी लोकांनी- पूर्णतः विश्वास ठेवला, पूर्णतः. असतं म्हणजे अनुभव माणसाला खूप काही सांगून जात नक्कीच असतो. नक्कीच. चांगलीच माणसं भेटत राहू देत यापुढे. चांगली माणसं आहोत, जगात चांगली माणसं आहेत म्हणूनच हे सगळं जग चालू आहे. चाललंय खरं. अशी माणसं असल्यावर जग चालणार नाही हो, आणि आपण काहीच करू शकणार नाही. चांगली माणसं आपोआप येतातच आपल्या आयुष्यात. बरोबर. आपण चांगले असलो की चांगले येतच राहतात. आपण आपलं काम करत राहायचं बस. वा. दुसरं काय, कोणाला मी काहीही उत्तर देण्याच्या फंदात पडलो नाही, कसलं एक्सप्लेनेशन देण्याच्या फंदात काहीही नाही. जे आहे ते काम करत राहिलो. बस. आता हे जरा वेगळ्या विषयाकडे येऊ हो. आपण, की शाबासकी किंवा कौतुक, तर तो जो एक असतो ना, तो प्रेरणा देणारा भाग असतो. हो. अर्थात. तर असे काही प्रसंग आहेत, काही घटना आहेत की खूप छान होत्या आपल्या आयुष्यातल्या, म्हणजे निर्मिती क्षेत्रातल्या, तर तसे काही अनुभव ऐकायला आवडतील. तसं जसं एक राष्ट्रीय पुरस्काराबद्दल तर हो. सांगितलं. तो सगळ्यात हो, मोठा, म्हणजे सगळ्यात आमच्या मोठा. आयुष्यातला, हो ना, हो. म्हणजे ज्या वेळेला, म्हणजे मला आजही आठवतंय की तेव्हा आम्ही कल्याणला वाड्यात राहत होतो, तेव्हा लँडलाईन फोन होते. हा. हा, 2 दिवसापूर्वी मी दिल्लीला सहज फोन केला होता की आता प्रिंट पाठवा ना आमची, किती वेळ प्रिंट ठेवून घेताय तुम्ही. कोणीतरी माणूस होता, हिंदीत माणूस, कोण होता मला माहित नाही तिकडे. नाही अभी आप प्रिंट बिंट भूल जाओ. म्हटलं क्या बात कर रहे हो. नहीं नहीं, कुछ तो भी आपका है, पता नहीं, हमें भी कुछ मालूम नहीं, लेकिन अभी प्रिंट आपको मिलने वाला है नहीं. म्हटलं असेल काहीतरी. त्यानंतर अवॉर्ड जाहीर झाली, म्हणजे अवॉर्ड डिक्लेअर झाले, तोपर्यंत आम्हाला काहीच माहित नव्हतं. पहिला फोन आला डॉक्टर जब्बार पटेल यांचा. हा, वा. हा, जब्बार पटेलांनी पहिला फोन केला आणि त्यांनी ही बातमी मला सांगितली, असं असं तुम्हाला अवॉर्ड मिळणे. आमच्या तर कानावर विश्वासच बसला नाही. मी ताबडतोब संजू काकाला फोन केला, तो दुसरीकडे राहत होता त्यावेळेला, आणि ताबडतोब मी तिकडे गेलो. म्हणजे तेव्हा जे काही आमच्या दोघांच्या मिश्र भावना, सगळ्यांच्या घरच्यांच्या, त्याच्यानंतर सगळे आम्ही तिकडे, जे काही झालं ते म्हणजे शब्दच नाहीत आहो त्याला. मी त्या मगाशी वारंवार ह्याचा उल्लेख हो ना, करतोय, हो, हो, हो. पण अशा असंख्य गोष्टी घडले तो. म्हणजे शेजारी हिट झाल्यानंतर जे काही आपल्याला एक पोचपावती समाधान मिळते. मिळतं, लोकांचं एक जे काही मिळतं, तसंच लपंडाव हे केल्यानंतर पुरस्कार तर मिळतातच हो. म्हणजे प्रत्येक सिनेमाला आम्हाला पुरस्कार येतात. आता तेही आठवत नाहीत कुठल्या कुठले मिळालेत ते. खरंय. पण असा जो पुरस्कार आहे जो आपण कधी विसरू शकत नाही. आणि शासनाचे अगदी दुसऱ्या पुरस्कार. सिनेमालाच, हो ना. म्हणजे लोकांनी किती वर्ष किती सिनेमा वर्षानुवर्ष करतात, काम करतात तरी ते. त्यांना मिळत नाही, आणि आम्हाला दुसऱ्या सिनेमाला मग तो मिळणं. आशीर्वाद आहे. आशीर्वाद. आहे. आणि खरेच श्रावणीची आशीर्वाद. त्याला मेहनत खूप आहे. श्रावणी आणि देवदानची जबरदस्त मेन, म्हणजे सगळ्यांची इट्स अ टीम वर्क. पण बरं. त्यांनी आम्ही जे तर- केलंय, आम्ही तर केलेच, पण श्रावणीने अगदी हो, खूपच मेहनत घेतली. हम्म. त्याचं क्रेडिट मी श्रावणीला देणार. सिनेमा उत्तम बनण्याचं क्रेडिट तिला आणि लेखनाचं. म्हणजे तुम्हाला एक अनुभव सांगतो की जेव्हा विक्रम काका, मी त्याला सॉरी अरे तुरे करतो, पण विक्रम काकांनी जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मंगेशचं त्यांनी एवढं कौतुक केलं, आणि स्क्रिप्ट चांगलं लिहिल्याबद्दल मंगेश कुलकर्णीला त्याने टीव्ही आणि VCR हा प्रेझेंट केला घरी जाऊन. किती हृदय आहे. हा, म्हणजे हे
हे फार कमी वेळा घडतं हो ना. की एक कलाकार सिनेमातला ज्याला स्क्रिप्ट आवडली म्हणून त्याने लेखकाला टीव्ही आणि VCR दिला होता, कमाल. मंगेश कुलकर्णीला. वा वा. आणि ती पोचपावती तर थेट कुठपर्यंत ती नंतर गेली. ती आजपर्यंत आम्हाला मिळतेच आहे. हो हो. वेगवेगळे लोक आजही कोणी ना कोणीतरी अरे तुमचा सिनेमा आहे, तुमचा सिनेमा होता, हे असं होतं. मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याचप्रमाणे हो की ना. आमच्या नावाने नाही, सिनेमाच्या नावाने लोक आम्हाला ओळखतात. आणि तीच मला असं वाटतं निर्मात्यासाठी सुद्धा फार मोठी अगदी गोष्ट अगदी असते. अगदी. त्या आणखीन काय हो, निर्मात्याला ते जे आपली कलाकृती समोर पडद्यावर जेव्हा बघतो आपण, तेव्हाची जी भावना असते ती म्हणजे आपण म्हणजे रडू येतो माणसाला त्यावेळेला, पहिल्यांदा जेव्हा आपण प्रिंट बघतो त्यावेळेला. खरंय. म्हणजे सर्वस्व शेजारी शेजारी असताना त्यावेळी आम्ही खूप ठिकाणी फिरायचो दोघं, आणि लोक जे हसायचे, ती पावती मिळायची ती काय वेगळी. थिएटरमध्ये आम्ही थिएटरमध्ये. वेगवेगळ्या शहरांमध्ये जायचो जस्ट एक ऑब्झर्व करायला, हो. कारण त्यावेळेला डिस्ट्रीब्युशन आम्ही केलेलं नव्हतं. डिस्ट्रीब्युशन अरविंद सामंतांनी केली होती फिल्मचं. आम्हाला शिकायचं होतं डिस्ट्रीब्युशन काय आहे, काय काय असतं. पद्धतीने करताय ते आम्हाला त्यावेळेपासून शिकायचं होतं. म्हणून आम्ही दोघंही म्हणजे अख्खा जवळपास महाराष्ट्रातल्या मेन सिटीजमध्ये फिरलो होतो. एक लोकांचा काय फीडबॅक मिळतो आपल्याला हे तेव्हापासूनची सवय होती, ते आज आम्हाला उपयोगी पडते. एक निर्माता म्हणून रसिकांकडून तुमच्या काही अपेक्षा असतात का, ज्या तुम्ही बाळगलेल्या असतात मनात, की हे रसिकांकडून व्हायला हवं जसं आम्ही देतोय? नाही, आम्ही अपेक्षा रसिकांकडनं आपण काय अपेक्षा करणार, त्यांच्याच अपेक्षांना आपण पूर्ण करू शकतो, हे आपलं कर्तव्य आहे. ते आता मागे काही फोटो बघितले, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अमिताभ बच्चनजी, बिग बी यांच्या बरोबर सुद्धा तुमची भेटगाठ झालेली आहे. हो. तर ते काय आहे म्हणजे? जेव्हा आम्ही पहिला चित्रपट शेजारी शेजारी बनवला आणि डबिंग सुरू करायचं होतं, सुमित थिएटर प्रकाश मेहरांचं होतं ते, आणि KS राणे तिकडचे मेन साऊंड रेकॉर्डिस्ट होते, आणि KS राणे आम्हाला इतकं कोऑपरेट करायचं केलं म्हणजे त्यांनी. आणि जेव्हा आमचं डबिंगचं ठरलं की येस आता ह्या दिवसापासून आपण डबिंग सुरू करायचं, त्यावेळेला अमिताभ बच्चन रोज तिथे येऊन डबिंग करायचं हो. सुमितमध्ये. त्याचे वेगवेगळे चित्रपट त्यावेळेला चालू होते. हम चालू होता, आज का अर्जुन होता, खुदा गवा, असे चित्रपट चालू होते. मी फक्त राणे साहेबांना एवढीच रिक्वेस्ट केली की म्हटलं आमची ओळख नाही, काही नाही, काही संबंधच नाही आपला बिग बींचा, पण म्हटलं त्या माणसाने जर आमचा मुहूर्त केला, डबिंगचा मुहूर्त, नारळ जर त्यांनी फोडला तर आम्हाला बरं वाटेल. वा. आणि त्यांनी बोलले त्यांच्याशी आणि तो माणूस तयार झाला इमिजिएटली. कमाल. माणसाचं मोठेपण कशात असतं, म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हटलात की आपल्या मनामध्ये काही माणसांच्या प्रतिमा तयार असतात, कदाचित त्याला तडा जातो, कदाचित त्या प्रतिमा आणखीन मोठ्या होतात. अमिताभ बच्चनच्या बाबतीत ते होत गेलं. जसजसं त्यांची भेट होत गेली तसतसं ती प्रतिमा अधिकाधिक मोठी होत गेली. नाही, त्या कलाकाराबद्दल जितकं बोलावं तितकं तेवढं कमीच आहे, पण तेवढं- त्याची एक छान तुम्हाला सुद्धा अनुभूती आलेली हो आहे. हो हो प्रत्यक्ष अनुभव तुम्ही हो घेतलेला आहे. हो. म्हणजे आणि तो त्याच्याकरता अनुभव- आम्ही ऍडजस्ट करायचो, त्याला घाई असायची, मग आम्ही थांबायचो, करू दे त्याला डबी. ते सकाळी 7 ते 11 पर्यंत डबिंग करायचे. त्यावेळेला सकाळचं आमच्याकडे बुकिंग असायचं. अच्छा. हा. पण मग त्यांचे निर्माण म्हटलं ओके काही प्रॉब्लेम नाही, आम्ही बघत बी शांतपणे आम्ही दोघंही आणि- मॉनिटर रूम मध्ये जाऊन ते काय डबिंग कसं करतात, तो माणूस काय करू शकतो तो ते फक्त आवाज बघायचो, इतका- ऑब्झर्व करायचो. इतका अप्रतिम आहे हो हो. की ते ऐकणं सुद्धा हो, खरंच. तो अनुभव असायचा. तो माणूस डबिंग करताना आपण मॉनिटर रूम मधून बघतोय, हा एक वेगळाच अनुभव असायचा त्याही वेळेला. मुहूर्ताला तुम्ही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुहूर्ताला नाही, ते याची कॅसेट प्रकाशन समारंभ अच्छा, बाळासाहेब कॅसेट- ठाकरेंच्या हस्ते झाला होता. त्यावेळेचे ती त्यांचे याचा. काही उद्गार किंवा त्यांच्या काही आठवणी नाही, त्यांनी म्हणजे तो कार्यक्रम अक्षरशः खरं सांगू का, तो खूप घाईघाईत पार पडला बरोबर. कार्यक्रम, हा. कारण ती कॅसेट रिलीज करायची होती आणि ते शिवाजी मंदिर आम्ही घेतलं, शिवाजी मंदिरमध्ये तो कार्यक्रम झाला. पण बाळासाहेबांना ती कॅसेट इतकी आवडली, म्हणजे त्यांचं बेसिकली पु ल देशपांडे हे सगळ्यांचं दैवत होतं, दैवत आहे. हो ना. तसंच बाळासाहेबांचंही दैवत होतं ते. हम्म. त्यामुळे ते नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता. आणि दिलीप कोल्हटकरांची खास दोस्ती ते त्यांची, बरोबर. हा. त्यामुळे ते पटकन संध्याकाळी तो रात्री कार्यक्रम झाला, इतकं अप्रतिम बोलले. आज पण आमच्याकडे काय झालं, आज कुठल्याही याचे आमच्याकडे आज पर्सनल आमच्याकडे कुठलेही फोटो अस्तित्वात नाहीयेत, ओनली बिकॉज ऑफ 26 जुलै 2005. अरे आज माझ्या बापरे. कुठल्याही सिनेमाचे फोटो, शेजारी शेजारी लपंडावचे स्टील फोटोग्राफ्स किंवा शेजारी शेजारीच्या मुहूर्ताचे, नंतर लपंडावच्या मुहूर्ताचे
फंक्शनचे, सिल्वर जुबली फंक्शनचे कुठलेही फोटोग्राफ्स नाहीत आमच्याकडे. आमच्याकडे एकही शेजारीचं पोस्टर, बुकलेट नाही. नाही. लपंडावचं बुकलेट आई नाही. ते गं. सगळं 26 जुलैच्या पुरात वाहून गेलं. बापरे, म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅक सकट सगळं गेलं आमच्या. खूप मोठं नुकसान. हा खूप मोठं नुकसान. त्यामुळे जे होते फोटो ते असे दुसरीकडनं घ्यावे लागले शेवटी. नाही, अवघड आहे म्हणजे म्हणजे. तो दिवस विसरणं शक्य नाही आम्ही. हो, कारण त्या हो. दिवशी आमचं क्षणचं शूटिंग चालू होतं सिनेविस्टा कांजोर मार्गला. बरोबर. आणि सकाळी मी जाताना 20 डबे म्हणजे स्टॉक घेऊन गेलो होतो आणि 13 एक्सपोज होते. असे 33 डबे माझ्याकडे रात्री होते. हा नंतर येणार होता पैसे घेऊन. आणि मी सकाळी लवकर निघालो होतो. याला येताच आलं नाही, पाऊस एवढा जोरात पडला आणि मी एकटाच तिथे अडकलो. मग त्या ज्या वस्तू होत्या त्या रात्री घेऊन तिथे सगळेच कलाकार बरोबर तिथे होते. हो. आणि मग सगळे हळूहळू एक एक रात्री उशिरा निघायला लागले. उरलो मी एकटाच. म्हटलं आता करायचं काय, आपण निघूया, आपण पण निघूया. काय कारण मोबाईल बंद झाले होते, काही माहीतच नव्हतं बाहेर काय चालू आहे. मग ते 33 डबे 20 स्टॉकचे आणि 13 एक्सपोज असे 33 डबे गाडीत टाकले. बरोबर माझा असिस्टंट होता. गाडी मीच, ड्रायव्हर पण नव्हता. मीच गाडी ड्राईव्ह करत जेव्हा येत होतो रस्त्याने, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा माणसं चालत होती, हात करत होती. मी कोणालाही मदत करू शकलो नाही, शक्यच कारण हे नव्हतं. सगळे डबे बाहेर मागे बसले होते. सगळे जे काही चित्रविचित्र गोष्टी बघितल्या, म्हणजे आठवण आली तरी ती भयानक अनुभव होता. आणि मुलुंडला जेव्हा मुलुंड चेक नाक्यावर पोहोचलो तेव्हा सांगितलं की तुम्ही आता पुढे जाऊ शकत नाहीत. मग मी शेवटी आमची ड्रेस डिझायनर पूर्णिमा ओक, तिच्या नवऱ्याला रात्री 2:30 वाजता फोन केला. तो मला घ्यायला आला तिथे आणि तिच्या घरी 2 दिवस आम्ही राहिलो. आई गं. हो. डबे आणि सुरक्षित राहील. डबे सुरक्षित राहिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचं होतं की ते आणि सुरक्षित पुनावाला बंगल्यामध्ये आमचा सेट लागलेला होता. दुसऱ्या दिवशी शूटिंग पुनावाला बंगल्यामध्ये मडला होतं. सगळं वाहून गेला सेट. बापरे, हे असे खरंच आहे ना, कठीण आहे. म्हणजे निर्मात्याला या गोष्टींमधून ज्यावेळेला जावं लागतं त्यावेळेला सगळी गणितं जी आहेत शेवटी अर्थाबरोबर जोडलेली आहेत. अहो बाकीचं सगळं पण ते फोटो आणि ते कुठून मिळवणार आता. आता हो ना, खरंच म्हणजे ते तर गेलं. ते सुंदर क्षण असतात ना आपल्या क्षण होते, आयुष्यातले, खरंच. खूप काही दिलेले. मी तो क्षण सिनेमाच्याच वेळेला आमच्या हे क्षण आयुष्याचा बघितले. क्षण होता तो. हे सगळे क्षण त्याच दरम्यान दिसले. निर्मात्याला ना एक छान मोठ बांधावी लागते. म्हणजे अगदी लहानातला लहान स्पॉट दादा असेल तिथपासून ते दिग्दर्शक आणि पुढे जाऊन रसिकांपर्यंत आणणं. आणि तर ही मोठ बांधणं हे कितपत आव्हानास्पद आहे? आव्हानात्मकच आहे. म्हणजे जेव्हा एखादा निर्माता म्हणजे अगदी सिनेमाची सुरुवातीची प्रोसेस म्हणजे जेव्हा आपण ठरवतो की नाही आपल्याला चित्रपट आता करायचा आहे, एक तर आपल्याकडे कथानक आपल्या डोक्यात असावं लागतं किंवा कथानक आपल्याला कोणीतरी येऊन ऐकवलेलं असतं किंवा एखादा दिग्दर्शक आपल्याला अप्रोच झालेला असतो ज्याच्याकडे कथा असते. आणि त्यानंतर आपले सगळे एक एक माणूस त्याच्यात इन्व्हॉल्ड होत जातो. हो. आणि शेवटी अगदी जेव्हा शूटिंग सुरू होतं त्या दिवशी स्पॉट बॉय ॲड होतो त्याच्यामध्ये. आणि मग ती सगळी मोठ बांधणं जी आहे ती तारेवरची कसरत असते. त्यावेळेला कारण सुरुवात झाल्यानंतर सुरुवात तर सगळी चांगली होते, नंतर एकेकांचं हळूहळू सगळ्यांचं नाही रंग दिसायला लागतात. रंगा येऊ दे आपण अडकलेलो असतो निर्माता. मग निर्मात्याला सगळेच रंग दाखवायला सुरुवात करतात. सुदैवाने आमच्या बाबतीत हे नाही झालं. त्याच्यात आम्ही ती मोठ बांधण्यात यशस्वी झालो. खरंय. त्याला सगळ्याला कारणीभूत हा आहे, ती मोठ पण मी बांधण्यात एक आहे. ना आता पूर्ण आपण जवळपास एक अर्धा तास बोलतोय, हो. पण मी सरांचे फक्त एक 4 शब्द ऐकले असतील. कमी बोलता का तुम्ही? मी कमी बोलतो. कमी बोलतो म्हणजे तो. कसं आहे की काही जण कमी बोलतात आणि कृती जास्त करतात. कृती जास्त, कारण त्याच्याकडे काम जास्त, पैशाचं आर्थिक. मला म्हणजे याच्यात टेक्निकल त्याला जास्ती माहिती आहे, बाकी बाजू मी सांभाळतो असं आमचं आहे. हे आमचं डिस्ट्रीब्युशन डिवाइड आहे. हां. इथे सुद्धा ते ठेवले. इथे सुद्धा आम्ही ते पण ठेवलेलं त्यामुळे आहे. ह्यांचा शब्द संजय उवाच असं वाटलं मला प्रत्येक वेळेला. पण खूप छान, मला फार छान वाटलं आपल्याशी बोलून. मला एक इतकं गोष्ट छान. सांगायची, हो, जेव्हा हो. आम्ही सुरुवात केली तेव्हा काही लोकांना आम्ही ॲडव्हान्स दिले प्रत्येकाला जाऊन, पण अशोक मामाला आम्हाला देता नाही आली. बर. म्हणजे आम्हाला उशीर झाला, आम्ही कल्याणहून यायचो, तर अशोक मामाला सांगितलं अशा अशा बंगल्यात द्यायचे. तो म्हणतो मला बंगला माहीत नाही. मी ह्याला बोललो अरे त्यांना ॲडव्हान्स दिला नाही आपण. हा.
मग आम्ही रात्रीच्या रात्री दिला, त्याला दुसऱ्या दिवशी बंगला माहीत होता. अर्थात त्यांना वाईट अनुभव आलेले आहेत आणि त्यात आम्ही नवीन निर्माते, बरोबर. त्यांची काहीच. पण त्याच्यानंतर कोणीही आम्हाला पण त्याच अशोक सराफांनी म्हणजे अनुभव एवढं सांगण्याचा हेतू काय, आजतागायत पैशाबद्दल विषय काढला नाही. आमच्या कारण आता तो प्रत्येक ह्याच्यामध्ये विश्वास निर्माण प्रत्येक झाला. ह्याच्यामध्ये अशोक मामांनी काम केलंय आमच्या. खरंय. नाही, अशाच पद्धतीचे अनुभव मी गायक अभिनेते किशोर कुमार यांच्या बाबतीत सुद्धा हो, ऐकलेले हो. होते, की काही वाईट माणसांकडून तसे अनुभव आल्यामुळे माणूस कधी कधी अशा पद्धतीनं वागू शकतो. पण एकदा आहे की बाबा ही सत्यवचनी माणसं आहेत, हो, मग हो. त्याच्यानंतर पुढे कधी कोणी त्याच्याबद्दलची कधी. शंकाच घेत नाही. कधीच घेत नाही. म्हणजे वर्षाचो आजपर्यंत आम्हाला कधी कुठल्याही कार्यक्रमात बोलवलं ती अगदी येते म्हणजे आमच्याकडे. वर्षा उसगावकर ही आमच्या अगदी घरच्या सारखी आहे. कौटुंबिक लक्ष्मीकांत नातं. बेर्डे सुद्धा तसेच होते. म्हणजे सर्व आमच्या कल्याणला यायचे. काय म्हणजे सगळे घरची माणसं, ही सगळी आमच्या घरची मंडळी येतो. म्हणजे ते असता म्हणजे विक्रम काका तर जायच्या आधी सुद्धा 8 ते 10 तास आम्ही गप्पा मारत होतो घरी. आणि मला पुण्याच्या म्हटलं की आमच्या. पुण्याच्या आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर 26 तारखेला जेव्हा आमचं ठरलं होतं, 26 तारखेला म्हणजे दिवाळी पाडवा होता आणि दिवाळी भाऊबीज होती, त्या दिवशी अमोल टीव्हीच्या लोगोचं अनावरण करायचं होतं. तर त्याला म्हटलं त्याला यायचं होतं. तो म्हटला नाही मी येणारच. आणि तो आला. तब्येत बरी नव्हती त्याची त्या दिवशीही, पण तो आला, पूर्ण वेळ बसला, सगळ्या गोष्टी तो आला. एन्जॉय केला. त्यातला एक फोटो आम्ही इथे मागे बघितलाय. त्याच्यातला वर्षा एक photo. मुंबईहून आली, त्याच्यासाठी वर्षा मुंबईहून आली खास. शूटिंग कॅन्सल करून आली. किती छान. ही आमच्या घरची मंडळी आहेत सगळी. म्हणजे आताही नवीन पिढीतली असंख्य मंडळी जी अक्षर घरच्या सारखी आहेत सगळी. जसं की म्हणजे आता किती नाव घेऊ मी आता पण एक सगळीच. आहे की आशाताई वगैरे पण हो. त्यांचं रेकॉर्डिंग तुम्ही जेव्हा आपल्याच चित्रपटातल्या गाण्यांसाठी पाहिलं होतं, ऐकलं होतं, तर आशाताईंची काय प्रतिक्रिया होती? नाही निर्माता म्हणून? आशाताईंनी आमच्या चित्रपटासाठी गाणं नव्हतं गायलं. बरं. आशाताईंनी गाणं गायलं होतं ते तुझ्या माझ्या त्या चित्रपटाकरता, जो चित्रपट माझ्याकडे डिस्ट्रीब्युशनला होता. अच्छा, बरं. हा, पण त्या दिवशी निर्माते, दिग्दर्शक कुणीही अवेलेबल नव्हतं. ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली होती. आणि अमरजींच्या स्टुडिओमध्ये, अमर हळदीपूरकरांच्या हो. स्टुडिओमध्ये ते गाणं रेकॉर्ड होणार होतं. फक्त संगीत दिग्दर्शक होते आणि संपूर्ण मॅनेज केलं होतं मी. ते गाणं मॅनेज केलं. वा, आणि काय त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. खरं आहे. म्हणजे त्यांना सांगितलं, त्यांना माहित नव्हतं की मी नाहीये निर्माता ह्या सिनेमाचा, पण त्यांनी ज्या आपुलकीनं बोलल्या त्या, म्हणजे त्याच्या आधी सुद्धा माझी मुलगी सुद्धा गाते. लहान असताना मी तिला त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. एका दुसऱ्या चित्रपटाच्या, माझ्या मित्राचाच चित्रपट होता तो, त्याच्यासाठी आशाताईंनी गायलं. त्यावेळेला मी तिला घेऊन गेलो होतो. पण त्यांचे आशीर्वाद तिला इतके लाभलेत आज की तेव्हा तिने जे गाणं त्यांना गाऊन दाखवलं, त्यांचंच गाणं तिने त्यांना गाऊन दाखवलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्यावेळेला. वा, वा. मन क्यू बहका रे बहका हे गाणं हो, होतं, हो, ते. हो. ते तिने गाऊन दाखवलं होतं. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ते गाणं गायलं. आणि किती आधी छान. ती गाते, आता ती मोठी आणि झाली. आज मोठी झाली ती आणि आज तिचं पहिलं रेकॉर्डिंग परवाच आहे. तिला सुद्धा खूप शुभेच्छा. आता नक्कीच. आशाताईंचाच आशीर्वाद आहे नक्कीच. आणि खूप छान तिचं लौकिक येस. सर्वदूर पसरू द्या. Thank you. परवा म्हणजे अगदी या परवाच्या शनिवारी रेकॉर्डिंग आहे तिचं गाण्याचं. सावनी तिचं नाव. सावनी पारेकर. सावनी पारेकर. वा. हम्म. तर येतेच आहे पार्श्वगायन क्षेत्रामधला हो, एक हो. छान आवाज. हो. कुठल्या फिल्मसाठी गाते का सावनी? नाही, वेब सिरीज वेब करता. सिरीज करता. म्हणजे आता अमोल टीव्हीवर जी वेब सिरीज येते, बरं, हा. पहिलं ते त्याच्या करता ती गाते. सुंदर. सिनेमा तर गाणारच आहे, प्रश्नच नाही. हो, कारण त्या कॅलिबरची आहे म्हणूनच ती गाऊ शकते. निश्चित. हा. सावनीला सुद्धा खूप शुभेच्छा. आणि या अनुषंगाने कुटुंबाचा जो एक भक्कम सपोर्ट असतो तो तुम्हाला मिळालेलाच आहे. पण या कुटुंबाप्रती आज सांगण्याची संधी आहे, त्यांना काही सांगायचं असेल तर. कुटुंबाप्रती कारण कसं आहे की आपल्याच व्यक्तीला आपण कधी थँक्यू म्हणत नाही ना. हो. नाही, पण मी माझ्या बायकोला खूप थँक्यू बोलतो. कारण तिने, शोभा पारेकर तिचं नाव, तिने आम्हाला दोघांनाही पाठीशी राहिले ती आमच्या. मी आधीच सांगितलं की त्यांनी सांगितलं सगळंच कारण तिने ती केलं. आमचं बिझनेस सांभाळून याच्यात. पण सहकार्य आता ती करत आमच्या असेल. प्रत्येक गोष्टीत बरोबर असते. कारण आता आम्ही सर्व रिटायर झालेले आहोत आणि आता याच्यावरच लक्ष देतो. आता मी म्हटलं तसं आम्ही पूर्णतः 12 जणांची टीम मिळून आज आम्ही सगळेजण काम करतो. वा. कारण हे दोघांनी करण्यासारखं काम नाहीये.
बाकी त्यात आम्ही 3 जणांचे जास्त आभार मानतो. सगळ्यांचेच. हा नाही, एक संतोष जीवनगीकर, हं. नंतर राहुल देवकर आणि रमेश ओक. बर, तेच यांचं खूप यांचे विशेष विशेष म्हणजे आभार. विशेष आभार. त्यानंतर अतुल श्रोत्री, नेत्रा श्रोत्री, म्हणजे ही सगळी माणसं आमच्या पूर्णतः पाठीशी आहेत. आमच्या घरचे तर सगळे आहेत, म्हणजे हो. आमचे माझी बहीण प्रिया काय, आमचे जावई राजेश गंद्रे, हे सगळी मंडळी आमच्या बरोबरच आहेत. हे सगळे आमची टीम आहे आज. वा वा. हे सगळे टीम मिळून आम्ही सगळे काम. आणि आज आम्हाला एक नवीन अशी व्यक्ती मिळाली की सुधीर जैन म्हणून बिझनेसमन आहे, ते आमच्या पाठीशी पुण्यामध्ये. म्हणजे आम्ही नेहमी म्हणायचो की आम्हाला आमच्या इंडस्ट्रीतले गॉडफादर कोण, तर हा, हा. गुरुजी बंधू. आज सुधीर जैनच्या रूपाने नवीन गॉडफादर आम्हाला मिळालेत. छान आहे. म्हणजे चांगल्या व्यक्ती एकत्र येऊन नेहमी भव्य आणि उत्तमच कार्य करत असतात. हो. अंतःकरणापासून शुभेच्छा देते. आणि एक असतं ना की आमचा हा यशोमंत्र आहे, तर असं कुठलं काही असेल आपल्या बाबतीत तर ते आमच्या रसिकांना ऐकायला नक्की काही नाही, फक्त पॅशनेटली माणसाने काम करावं, वा. फक्त आणि फक्त काम करत राहावं. बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या, काम करत राहायचं. ते म्हणतात फक्त ना. अंतःकरणापासून तुम्ही काम करा. वा वा. आणि परत जे दिसतं, कितीही समोर दिसलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे ऐकतात त्याच्यावरही विश्वास ठेवू नका. स्वतः अनुभव घ्या, त्या माणसाशी, व्यक्तीशी बोला. त्याशिवाय वा. तुम्हाला माणसाचे गैरसमज दूर नाही होत. संवाद फार महत्त्वाचा. संवाद हा सगळ्यात महत्वाचा आहे. संवाद नसेल तर काहीही होत नाही. अगदी याच विषयावर नवीन आम्ही काही गोष्टीही करतोय. आणि आपण काही सांगावं या बाबतीत? नाही, मी काय हेच सांगणार, आज आमची जी बांधिलकी आहे प्रेक्षकांप्रती, चांगलं द्यायची. चांगलं देण्याची जी बांधिलकी आहे, आम्ही अगदी प्राणपणाने जपणार आहोत ते वा. सगळ्या गोष्टी. कारण ते आहेत म्हणूनच आम्ही आहोत. म्हणजे त्यांचं जे प्रोत्साहन मिळतंय प्रेक्षकांचं, लोकांचं, आपल्या माणसांचं. टीकाकारही आपलीच असतात, त्यामुळे त्यांचंही ऐकायलाच पाहिजे आपण. आणि ते ऐकलं तरच ते पुढे जाऊ शकतो आपण. खरोखरच मुलाखतीतला हा जो संवाद आहे तो इतका दिलखुलास होता, इतका मन मोकळा होता. आणि कसा हा 50 मिनिटांचा प्रवास संपला ते कळलंच नाही. आणि खूप छान आठवणी तुम्ही आम्हाला सांगितल्यात, रसिकांना सुद्धा आवडल्या असतील. बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्यात की जे अनुभव आले तर ते तुम्ही सोडून सुद्धा द्यायचे असतात. हो. त्यामुळे खूप छान झाली ही आजची मुलाखत. मी सह्याद्री वाहिनीतर्फे, माझ्यातर्फे तुम्हा दोघांचेही अंतःकरणापासून मनःपूर्वक आभार व्यक्त करते. खूप खूप आभार. मनापासून आभार तुमचे मनापासून सगळ्यांचे. सर्वांचे. तर आजचा रंगा येईवोचा हा जो भाग होता तो निर्मितीबद्दल आपल्याला बरंच काही सांगणारा होता. सुप्रसिद्ध निर्माते सचिन पारेकर आणि संजय पारेकर यांच्याबरोबरचा आजचा भाग तुम्हाला निश्चितच आवडला असेल अशी पूर्णपणे खात्री आहे. आता रंगा येईवोचा जो पुढचा भाग आहे ना तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्या पुढच्या भागामध्ये जे होणार आहे ते मी आत्ता सांगू शकत नाही, पण तो भाग विशेष आहे, स्पेशल आहे, खास आहे हे मात्र नक्की. त्यामुळे तो भाग तुम्हाला आवर्जून बघायचा आहे असं आग्रहाने मी तुम्हाला सांगते. आणि ते काय आहे ते मी आत्ता नाही सांगू शकत. त्यामुळे रंगा येईवोच्या पुढच्या भागामध्ये आपली भेट होणारच आहे. पण एकदा तुम्हा रसिकांचे आम्ही सगळेच जण मनापासून आभार व्यक्त करतो.